आता मात्र 24 तास उलटले तरी शितपबाबत मात्र शिवसेनेचं मौन आहे। शिवसेनेचे नेते मौन बाळगून आहेत। पदाधिकारी सुनील शितपवर कुठलीच कारवाई करण्यात आली नाहीये। शितपची पक्षातून हकालपट्टी का नाहीये असा सवाल आता उपस्थित होतोय आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत। कृष्णात, शितप हा शिवसेनेचा पदाधिकारी होता हे अगदी स्पष्ट आहे, तरी सुद्धा शिवसेनेच्या नेत्यांनी या अत्यंत गंभीर अशा घटनेवर मौन बाळगलंय, काही त्याच्यावर कारवाई केली नाही। आता तर विभाग प्रमुख म्हणतात तो आमच्या पक्षात नव्हताच। नक्कीच अत्यंत खेदजनक बाब आहे। ज्या व्यक्तीमुळे 17 जणांचे जीव गेलेले आहेत त्याला 27 तास उलटून देखील त्याला पक्षातून काहीच कारवाई होत नाही त्याच्यावर, आणि शिवसेनेचे पदाधिकारी आता म्हणतायत की तो आमचा नाहीच आहे। म्हणजे कुठली तरी दुर्घटना घडली आणि त्यात दोषी सापडला की तो आमच्या पक्षाशी काही संबंध नाही म्हणायचा। परंतु अनेक नेते जे आहेत त्यांच्यासोबतचे फोटो पाहिले गेले। अत्यंत सक्रिय कार्यकर्ता होता। तिचे पत्नी जी आहे त्याला या प्रभागातून उमेदवारी देण्यात आली होती शिवसेनेच्या वतीनं, जी हरली गेली होती। परंतु आता शिवसेना म्हणते की आमचा तो नाही आहे। एकंदरीत नक्कीच ही विचार करणारी गोष्ट आहे की शिवसेना कशा प्रकारे कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते आणि कुठेतरी लोकांचा रोष जो आहे तो देखील आपल्या शिवसेनेवर येऊ नये, पक्षावर येऊ नये याची काळजी घेतली जाते। तर दुसरीकडे मात्र त्या सुनील शितप याच्यावर कारवाई करण्याऐवजी तो आता आपला पक्षाचा नाही आहे अशा प्रकारचं कुठलं तरी विधान करून अंग झाडू पाहते। परंतु संपूर्ण मुंबईकरांना माहिती आहे, जरी त्याचं फेसबुक पेज उघडलं तरी ते समजून येईल किंवा तिथल्या प्रभागातील लोकांना माहिती आहे कशा प्रकारचे बोर्ड लागले गेले होते। शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सोबतचे त्याचे फोटो सगळीकडे व्हायरल झालेले आहेत। त्यामुळे आता शिवसेना त्याच्यावरून अंग झाडू शकत नाही, त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। कारण शिवसेनेची कुठेतरी नामुष्की झालेली दिसून येते, बदनाम झालेली शिवसेना दिसून येते, कुठेतरी नाव खराब झालेलं आहे शिवसेनेचं या संपूर्ण प्रकरणामध्ये। त्यामुळे शिवसेना कुठेतरी अंग झाडू पाहते हे समजून येते यामधून। अगदी बरोबर आहे आणि अत्यंत आपण फोटो दाखवतोय की त्याच्या जाहिराती दाखवतोय त्यामध्ये शिवसेनेचा स्पष्ट उल्लेख आहे आणि याच आरोपीच्या पत्नीनं महानगरपालिकेची निवडणुकीत देखील शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती। हे अगदी स्वच्छ असताना, तो पदाधिकारी असताना देखील शिवसेनेचे नेते आता सोयीस्कर भूमिका घेत आहेत आणि तो आमचा नव्हताच असा नकार देतात। ही अत्यंत गंभीर आणि खेदजनक बाब आहे। कृष्णा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। शितपला अटक झालेली आहे, आता त्याला विक्रोळी कोर्टात हजर करतील, तरी देखील शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही। शिवसेनेचे सगळे नेते शितपबाबत मौन बाळगून आहेत।